अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा निकाल वादग्रस्त ठरला आणि तेथूनच खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला। आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जतमध्ये भक्ती शक्ती या नावाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। ही स्पर्धा 26 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे। या कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचा भूमिपूजन समारंभ पार पडलाय। समारोपाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित राहणार। या निमित्ताने राजकीय कुस्ती देखील राज्यामध्ये रंगणार का अशी चर्चा आता निर्माण होती। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी। पाहूया। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीचा थरार या ठिकाणी रंगणार आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर माझ्या पाठीमागील बाजूमध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं या ठिकाणी मैदानाचं भूमिपूजन होत आहे। आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारामधून ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी होत आहे। कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या समोर असणाऱ्या या मैदानामध्ये ही कुस्ती स्पर्धा 26 ते 30 मार्च दरम्यान होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 900हून अधिक नामांकित मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होतील असा विश्वास संयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र केसरी गदा पटकावलेली सर्व विजेते मल्लही या स्पर्धेसाठी येतील अशा पद्धतीचे चित्र या ठिकाणी आहे। आणि विशेष म्हणजे या समारोपाच्या सभेला महाराष्ट्राचे राज्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे देखील या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि अशा पद्धतीने या कुस्ती स्पर्धेचा पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रंगणार आहे। पुढारी चॅनलसाठी कॅमेरामन रुचीसह गणेश जेवरे, अहिल्यानगर।